श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। आज आपण पाहणार आहोत, समजा तुपाचा दिवा देवाला ओवाळताना आपल्या हातून पडला तर काहीतरी अनिष्ट असण्याची सूचकता असते। मग अशा वेळेस दुःख न मानता शांती करायला सांगितलेली आहे। त्याला म्हणतात दीपपतन शांती, अर्थात दिवा तुपाचा हवा आणि देवाला ओवाळताना तो पडला असावा। जर तुपाचा दिवा ओवाळताना देवाला पडला तर मग दीपपतन शांती कशी करायची ते आपण आज पाहणार आहोत। काही नाही, नेहमीप्रमाणे पुण्यावाचनादी कर्म करायचं। गणपती पूजन, पुण्यावाचन, मातृका पूजन, नांदी श्राद्ध झालं की आचार्यांचं वरण करायचं आणि मग गुरुजी कधी कधी अष्टदल बनवतात, या ठिकाणी पुंजकास ठेवलेला आहे तांदळाचा, एक कलश स्थापन करायचा, कलशावर एक तांबण स्थापन करायचं आणि तांबणामध्ये 8 दिशेचे 8 दिक्पाल आणि अजून 2 म्हणजेच दशदिक्पालांची स्थापना करायची। दशदिक्पालांची स्थापना केली की मग त्यांच्या बाजूला अजून एक सुपारी लावायची। एक जी पूर्वेला सुपारी आहे तिचं म्हणतात सर्वोत्पात शमन देवता, जे काही सर्व उत्पात झाले त्याचं शमन करणारी देवता। मग यक्षाधिपती, यक्षाधिपती मा हिरण्यपाणी मा ईश्वरमा सर्वोत्पात शमन देवता आणि मध्यभागी वैश्रवण म्हणजे कुबेर देवता यांचं पूजन करायचं। अग्नी, पृथ्वी, वायू, अंतरिक्ष, महेश, सूर्य, चंद्र आणि यजमानाची नक्षत्र देवता या सगळ्यांचं पूजन करायचं। यांचं षोडशोपचार पूजन केल्यानंतर मग यज्ञाला आरंभ करायचा आहे। अग्नीची स्थापना करायची, नवग्रहांचं स्थापन पूजन करायचं, ईशान्येला रुद्रकलशाची स्थापना करायची। या ठिकाणी नवग्रह यज्ञ आधी करून घ्यायचा। नवग्रह यज्ञ झाला की ओम वैश्रवणाय नमः या मंत्राने खिरीच्या म्हणजे पायसाच्या, तुपाच्या, ढायाच्या आहुत्या द्यायच्या असतात आणि ह्या कमीत कमी शताहुत्या म्हणजे 100 आहुत्या तरी द्यायच्या असतात। अशा प्रकारे प्रदान होऊन करायचा, बलिविधान करायचं आणि पूर्णाहुती करून नेहमीप्रमाणे अग्नीचं उत्थापन करायचं। उत्थापन झाल्यानंतर यजमानास आशीर्वचन द्यायचं, तीर्थप्रसाद दिल्यानंतर श्रेयोदान करायचं आणि आज्ञावलोकन वेगळे विधी करून नित्याप्रमाणे विधी संपूर्ण करायचा। असा हा दीपपतन शांतीचा विधी शास्त्रात सांगण्यात आलेला आहे, जेणेकरून पुढे येणारं अरिष्ट टळतं। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय।